आजचं छत्रपती संभाजीनगर म्हणजेच देवगिरी 12व्या आणि 13व्या शतकात सर्वात श्रीमंत आणि यादव साम्राज्याची राजधानी होती. पण शिवाजी महाराजांच्या जन्माच्या जवळपास 350 वर्ष आधी इथे अशी एक घटना घडली, ज्या घटनेने फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताचा इतिहास बदलला. तर हा आहे भाग 2. 1294 दिल्ली सुलतान जलालुद्दीन खलजी याचा पुतण्या अलाउद्दीन खलजी याला फक्त युद्ध जिंकायची नव्हती तर संपूर्ण हिंदुस्थानावरती राज्य करायचं होतं. आणि यासाठी लागणार होत्या 2 गोष्टी, पैसा आणि सत्ता. आणि या दोन्ही गोष्टींची चावी होती देवगिरीमध्ये. देवगिरी त्या काळात सर्वात श्रीमंत राज्यांपैकी एक होतं. अफाट संपत्ती. विदेशी व्यापारी व्यापार करण्यासाठी देवगिरीमध्ये येत होते. जेव्हा ही खबर अलाउद्दीनच्या कानावर पोचली तेव्हा त्याने निर्णय घेतला की देवगिरीवर हल्ला करायचा. पण मध्ये एक समस्या होती, ती म्हणजे दिल्ली ते देवगिरी जवळपास 1400 किलोमीटरचं अंतर. मध्ये डोंगर, नद्या आणि अनेक राज्य. जर तो मोठं सैन्य घेऊन निघाला असता तर देवगिरीपर्यंत आधीच खबर पोहोचली असती. त्यामुळे त्यांनी एक चाल केली. त्यांनी फक्त 8000 घोडेस्वार घेतले आणि कोणालाही खबर न लागता देवगिरीच्या दिशेने निघाले. आणि जेव्हा तो देवगिरीमध्ये पोहोचला तेव्हा त्यांनी एक अशी अफवा पसरवली, त्या अफवेने फक्त महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारताचा इतिहास बदलला. ते बघू आपण पुढच्या भागात. महाराष्ट्राने कधीही न विसरणाऱ्या गोष्टी पाहण्यासाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.